गाईस आम्ही पोचलेलो आहो पोहे तलावाला. बघून घ्या तलाव एकदम जबरदस्त आहे, खूप मोठा आहे तलाव. तरी आज आपण फिशिंग करणार आहे. फिशिंग एकदम जबरदस्त भन्नाट एकदम आपला ट्रॅक असणार आहे आज. बघून घ्या. नाही तो आमचा अमोल भाऊ बघा कसा चाललाय कुठे, खूप घाई आहे तिला. भाई मच्छीचं बोलत ना एकदम वेडा आहे अमोल भाऊ आमचा. त्याला फिशिंग बोललात तर एकदम नाद खुला. तर जातोय आता आम्ही, खूप लांब जायचं आहे आम्हाला. खूप म्हणजे असा डोंगर चढत चढत आलेलो आहे आम्ही. अमोल भाई पैर फिर दर्द दे रहा है कि नहीं आपका? ओके अभी हम लोग जाने वाले हो, एकदम कोना दिख रहा है ना उधर. ये सब आदिवासी लोग देखो इधर कपड़ा विपड़ा धोने के लिए आते हैं. पीने का पानी बहुत, और ये पानी एकदम शुद्ध जो अपन पीते हैं ना वही पानी है. फुल मस्त एकदम व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत बघायला. आता आम्ही भेटतो. आता आम्हाला खूप चालायचं आहे. बाय बाय. आलो परत लाईव्ह आलोय. बघा एकदम मोठा तलाव आहे, एकदम जबरदस्त. इकडे कोणी यायचं नाही. इकडं एकदम मगर बिगरचा बहुत त्रास आहे भावानो. अरे घेऊन जाणार. बघा बघा दिसते का तलाव पुऱ्या त्या डोंगरापर्यंत आहे. ते बघा तिकडे फिशिंग करतात एकदम कोपऱ्याला. बघा तिकडे जायचं आम्हाला, त्याच्यापेक्षा लय मेहनत घ्यायला लागते भावनो. पुरा बॉडी बिडी पूर्ण भिजलेली आहे घामाने. कम से कम 2 किलोमीटर तरी चालायचं आहे. बघा असं तुम्हाला पुढे एक सीन दाखवतो. बघून घ्या बघून घ्या. चला नंतर भेटू परत. भाई पोचलो आम्ही आमच्या स्पॉटवरती. बघून घ्या. एकदम असे पीठ मळून एकदम त्याचे असे बॉल तयार करावे लागतात आणि ते फेकावं लागतात खूप आतमध्ये. जिथे आपल्याला गरवायचं आहे ना तिथेच त्याच जागेवरती सर्व फिश येऊन एका ठिकाणी जमा राहणार. मग आपण तिकडे गळ टाकायचा, मग आपलं काम सुरू. खूप मोठे मोठे मासे तिकडे. बघा तलाव बघा, तुम्हाला मी दाखवणार आहे. एकदम जबरदस्त मोठे मोठे एकदम पापलेट, कालचाडू. अजून कोणते भाऊ भेटतात ते? कालगोस, रहू मासा तर एकदम मोठा भेटतो इकडे, फेमस आहे. एकदम 2-3 किलोचा. 2-3 किलो छोटा झाला, 7-8 किलो. सर्वात जास्तीत जास्त आमच्या हे बघा हे जे आहेत ना फिशिंग चॅम्पियन. बघून घ्या हे. आणि इथं कम से कम 15 किलोचा रहू काढलेला आहे. एकदम जबरदस्त. बघून घ्या. आणि एक आमचे पार्टनर आहेत, ते आपला जेवणाची तयारी करतायत. तर आलोय ना आम्ही खूप लांबून आलोय चालत, कम से कम पाऊण तास 1 तास असा. ते आम्हाला आता चाय बनवत आहेत एकदम.
चायचा कार्यक्रम चालू आहे. बघून घ्या किती मोठा आहे बघा. इकडून बघा खूप लांब आहे. आणि तो जो दिसतो ना एक धक्का, तो धक्का अंग्रेजांनी बांधलेला आहे. आता अंग्रेज आलेले आहेत बघ, अंग्रेज आले. आणि हे बघा हे आमचे अंग्रेज आलेले आहेत फिशिंगचे. दिसले का? हे बघा लाकडं सब जेवणाची पूर्ण तयारी. आग पाहिजे ना, लाकडं बिकडं सर्व घेऊन एकदम फुल तयारी चालू आहे. हे बघा तिकडे खूप म्हणजे खूप असे दगडी आहेत ना खूप, त्याच्यामुळे चालता येत नाही इकडे. चालण्याला पण एकदा एक्सरसाइज केल्यासारखा वाटतो पूर्ण. बघून घ्या चराईचा व्हिडिओ बघा. तुम्ही जर चराई बनवायला शिकलात ना तर तुम्ही फिशिंग करू शकता. याच्यात सिद्ध होतं बघा. क्या पाणी पिणी तिच्या आतमध्ये दगड टाकला का ते तळाला गेले पाहिजे, तळाला. आणि ते तरंगणार ना हलके असले तर. हो कसं काम चालू आहे. चराई तयार झालेली आहे. आता बघा पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. जसे आता आपण इंडिया पाकिस्तानवरती हमला कसा करतो त्या प्रकारे आता बघा. ओ भाऊ किती लांब? बघा बघत राहा. हो बघा पेकला. हो बघा बघा. ठीक आहे बघा. है ना किती बॉम्ब टाकले आम्ही. चालूच आहे बाबा. खूप मेहनत, बोला तर खूप मेहनत घ्यावं लागते. आता सर्व माशांमध्ये मारामारी होणार आहे. मैं जाएगा उस जगह पे, मैं जाएगा. देखो सर्व झालेलं आहे चराई कंप्लीट. आता नेक्स्ट व्हिडिओ बघा डायरेक्ट फिशिंग करताना. दिखा भाई, इधर दिखा. बहुत बड़ा फिश लगा लगता है. तोंडाला लागला आहे. देखो भाई
ये है वियर लेक का मजा। कोणाला आलाय? बरे कुठे ही मोठी आली बघत पण बस पहिला आणि ते संपला। बहुत बढ़िया मज़ा है भाई, इस बार इधर आके देखो। वो देखो वहाँ पे 2 जन आ रहे फिशिंग कर। हो गाईस, आम्ही फिशिंग केलेली आहे आणि आम्हाला 5 मासे भेटलेले आहेत। हे बघा, हे आता याची रेसिपी बनणार आहे, याची तयारी चालू आहे। इकडे आम्ही 3-4 लाईन टाकलेल्या आहेत। इकडे बघा, ते सगळं काही दिसत नाही। तर इकडे आमचा जेवणाची दुपारचा वेळ झालेला आहे, आता जेवणाची तयारी। खवल्या मासा भेटलेला आहे, खवल्या खवल्या मासा आहे आणि हा कानूस आहे, बघा किती मोठा आहे कानूस, फेमस मासा आहे बघा। एकदम हा पवईचा एकदम फेमस मासा आहे, विहार लेक। विहार लेक हे स्पॉट आहे, खूप डेंजर स्पॉट आहे हा, बघा किती मोठा तलाव आहे। इकडे बघा, इकडे सर्व लाकडं वगैरे सर्व घेऊन चालले। आता तिकडे मस्त की चूल बनवणार, दुपारची रेसिपीची एकदम तयारी झालेली आहे। क्या नहीं नहीं भाई, वो अभी खाने का हम लोग खा रहे हैं इसको यार, बेचने का है, हम लोग को लगा नहीं। नाही, तिकडे जाऊन मासे पकडून ना, तिकडे व्यापार पण होतो माशाचा। आम्ही काय आम्ही विकत नाही, आम्ही जो पकडतो तो पहिला खायची तयारी, पहिला खाणं त्याच्यानंतर करणार बाकीचं। काही आपलं अमोल भाऊ पूर्ण पापड करायचं, बारीक बारीक पीस बनवणार मस्त तव्यावर, तिकडे मसाला फ्राय। बाकी तुम्हाला जर साफ केल्यानंतर एक व्हिडिओ दाखवतो, एकदम रेडी प्रोडक्ट दाखवतो फिशचा। बाय। तो गाइस, ये मच्छी तो बहुत पकड़ा, अभी आपको मैं लेके जा रहा हूँ जहाँ पे मच्छी बंद रहेगी। ठीक है, वहाँ पे 2 जन हैं, वो अपना फिशिंग का काम कर रहे हैं। देखो ताज़ा ताज़ा मच्छी फ्राई हो रहा है वहाँ पे। एकदम फ्रेश मच्छी मिलेगा पवई में। विहार लेक नाम है उसका जगह का।
अपना वहाँ पे कुकिंग चालू है। टाइम भी बहुत हो गया है, भूख लग गया है सबको। देखो कैसा आटा घुमा रहे। चलो बाय। मच्छी है खाने के लिए वो है। पकड़ डाबरी आहे एक नंबर आहे हा। दगडाखाली जो चिमाटले पण मोठी डाबरी। चलो भाई चलते हैं घर पे।